नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, फार्मर आयडी कार्ड 2025 कसे बनवावे म्हणजे शेतकरी ओळखपत्र जे की आपल्याला शासकीय शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आखल्या जातात त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी, उदाहरणार्थ पीएम किसान योजना किंवा एखादा विमा, पीक विमा अशा अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र खूप महत्त्वाचं आहे। तरच आपल्याला या योजनेचा लाभ वगैरे घेता येणार आहे। त्याचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे। तर तुम्ही कशा पद्धतीने फार्मर आयडी कार्ड बनवू शकता ते या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच आपल्याला स्वतः जरी हे फार्मर आयडी कार्ड बनवता आले नसेल तरी कोणाच्या माध्यमातून बनवता येणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे। त्याचबरोबर त्याचा फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे। फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला लिंक देण्यात आलेली आहे, त्यावरती क्लिक करून या पेज वरती येऊन जाल। या पेज वरती आल्यानंतर न्यू फार्मर रजिस्ट्रेशन ऑप्शन येत होता, म्हणजेच शेतकऱ्याला स्वतः नोंदणी करता येत होती। त्याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, आय बटन चेक करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये त्याचा व्हिडिओ देत आहे। आता स्वतः फार्मरला फार्मर आयडी कार्ड साठी अप्लाय करता येत नाही, हा ऑप्शन तुर्तास हाईड करण्यात आलेला आहे। तर आपल्याला तलाठी किंवा सीएससी थ्रू फार्मर आयडी कार्ड साठी रजिस्ट्रेशन करता येतं। ते कसं ते व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटेल। आणि फार्मरला स्वतः रजिस्ट्रेशन ज्यावेळी ओपन होईल त्यावेळी कसं बनवायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा। पहा, लॉग इन विथ सीएससी या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा, इथे तुमचा युजर आयडी जो काही सीएससी आयडी आहे तो, तुमचा पासवर्ड आणि हा कॅप्चा फिल करून साइन इन या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा, आपल्याला फार्मर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल। यामध्ये पहा, आधार ऑथेंटिकेशन पहिलाच ऑप्शन आहे। आधार कार्ड शेतकऱ्याचा नंबर इथे एंटर करा, त्यानंतर साइडला क्लिक करा। यानंतर पहा, रजिस्टर्ड मोबाईल वरती ओटीपी गेलेला आहे, तो ओटीपी इथे फिल करा आणि व्हेरीफाय या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर व्हेरीफाय या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर पहा, आधार व्हेरीफाईड झालेला आहे, बरोबर अशी टिक मार्क येणं गरजेचं आहे। यानंतर नेक्स्ट ऑप्शन पहा, कॉन्टॅक्ट डिटेल्स, यामध्ये आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे, कोणताही तुमचा मोबाईल नंबर एंटर करा। त्यानंतर पहा, जो मोबाईल नंबर एंटर केलेला आहे त्यावरती 6 डिजिट ओटीपी गेलेला आहे, तो इथे फिल करा। यानंतर व्हेरीफाय या पर्यायावरती क्लिक करा। यानंतर मोबाईल नंबर सुद्धा व्हेरीफाईड झालेला आहे। ईमेल आयडी सुद्धा तुम्ही व्हेरीफाईड करू शकता, अन्यथा स्किप करू शकता। यानंतर पहा, फार्मर डिटेल्स ओपन होईल, जसे की तुमच्या आधारवरचं नाव मराठीत सुद्धा आणि इंग्रजीत सुद्धा, नेम मॅच स्कोर इथं 100 येणं गरजेचं आहे। पहा, इथं तुमचं जेंडर आलेलं आहे। कास्ट कॅटेगरी मधून तुम्ही एससी एसटी ओबीसी जनरल जी काही कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करा। डेट ऑफ बर्थ आलेली आहे, एज सुद्धा आलेला आहे। यानंतर पहा, इथे आयडेंटिफायर टाइप मध्ये केअर ऑफ, त्यानंतर वाईफ ऑफ, सन ऑफ जे काही लागू पडतं, उदाहरणार्थ जर वाईफचा फॉर्म भरत असाल तर केअर ऑफ तुम्ही करायचं आहे, म्हणजेच केअर ऑफ तुमच्या वडिलांचं नाव जे काही आहे केअर ऑफ ते तुम्ही इथे लिहायचं आहे। इंग्रजीत तुमचं केअर ऑफ तुमच्या वडिलांचं नाव किंवा तुमच्या पतीचं नाव टाईप करा। इथं मराठीत जर येत नसेल तर गुगल इंडिकच्या सहाय्याने तुम्ही टाईप करू शकता, अन्यथा स्किप करा। त्यानंतर पहा, फार्मर डिटेल्स मध्ये कस्टम फील्ड्स भरायचे आहे। इथे पहा, न्यू बिझनेस, तुमचा न्यू बिझनेस आहे का, असल्यास येस, अन्यथा नो। यानंतर पहा, रेसिडेंटल डिटेल्स, यामध्ये पहा तुमचा ऍड्रेस जसा काही आधार कार्डावरचा आलेला आहे तसा इथे आलेला आहे। जर एडिट करायचं असेल तर एडिट करू शकता। यानंतर पहा, इथून विलेज आपलं सिलेक्ट करून घ्यायचं आहे, गावचं नाव। जर तुमचा ऍड्रेस आधार प्रमाणे येत नसेल तर इथे पहा, इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेंटल डिटेल्स या पर्यायावरती क्लिक करून तुम्ही तुमचा इथे जिल्हा, त्यानंतर तालुका, विलेज आणि पिनकोड एंटर करायचा आहे। त्यानंतर तुमचा हा ऍड्रेस फिल होऊन जाईल इथे क्लिक केल्यानंतर। यानंतर पहा, लँड होल्डर डिटेल्स, यामध्ये फार्मर टाइप मध्ये पहा, ओनर टेंट्स आहे म्हणजे भाड्याने, की लँडलेस की फॉरेस्ट मध्ये आहे। ओनर कम टेंट्स म्हणजे ओनर कम भाड्याने असेल तर तुम्ही तो पर्याय सिलेक्ट करा। आता ओनर आहे त्यामुळे ओनर हा पर्याय मी सिलेक्ट करतो। ऑक्युपेशन डिटेल्स मध्ये ऑलरेडी टिक आलेले आहेत। त्यानंतर पहा, लँड डिटेल्स
ओन लँड मध्ये आपल्याला फॅच लँड डिटेल्स या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला लँड डिटेल्स फिल करायचं आहे। आपला जिल्हा, तालुका आणि विलेज सिलेक्ट करून घ्या। यानंतर पहा आपला सर्वे नंबर म्हणजेच गट नंबर इथे एंटर करा। सर्वे नंबर एंटर करा, त्यानंतर सब सर्वे नंबर सुद्धा एंटर करायचा आहे। आता पहा काळजीपूर्वक आपला सर्वे नंबर एंटर केल्यानंतर आपलं नाव येणं गरजेचं आहे। येत नसेल तर थोडा वेळ थांबावं लागेल। गट नंबर टाईप करा आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करा। त्यानंतर पहा सिलेक्ट ओनर अँड आयडेंटिफायर नेम या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि आपलं नाव आलं असेल तर ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर पहा इथून आपला सर्वे नंबर गट नंबर ओपन होणार आहेत। पाहू शकता इथे तुमचा सर्वे नंबर गट नंबर ओपन होणार आहेत। तर इथून आपल्याला जे लँड ऍड करायचं आहे, उदाहरणासाठी मी एक ऍड करतोय, त्यानंतर सबमिट या पर्यायावरती क्लिक करतोय। त्यानंतर पहा ते लँड ऍड झालेलं आहे अशा पद्धतीने। आणखीन ऍड करायचं असेल तर फेच लँड डिटेल्स वरती पुन्हा क्लिक करायचं आहे। पुन्हा आपला जिल्हा, पुन्हा तालुका, पुन्हा विलेज सिलेक्ट करून आपल्याला पुन्हा गट नंबर सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथे त्याची लँड डिटेल्स फिल करायची आहे। त्यानंतर पहा इथे आपल्याला व्हेरीफाय ऑल लँड, ज्यावेळी सर्व तुम्ही लँड्स घेणार आहात त्यानंतर व्हेरीफाय ऑल लँड्स या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। उदाहरणासाठी मी क्लिक करतोय व्हेरीफाय ऑल लँड्स या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर खालती पहा स्मॉल फार्मर येऊन जाईल आणि इथे तुमचं टोटल लँड एरिया इथे आलेला आहे। त्यानंतर पहा डिपार्टमेंटल अप्रूव्हल येणार आहे, इथं रेव्हेन्यू। त्यानंतर पहा इथं फार्मरचा कन्सेंट टिक मार्क करून घ्यायचा आहे, जे काही तुम्ही अटी शर्ती आहेत त्या मान्य आहेत म्हणून। यानंतर पहा इथं डिक्लेरेशन बाय सीएससी ऑपरेटर यांनी सुद्धा इथं टिक मार्क करायचे आहे की ही माहिती बरोबर आहे। त्यानंतर डिक्लेरेशन बाय सीएससी फार्मर यांनी सुद्धा इथं टिक मार्क करायचे आहे घोषणा आणि त्यानंतर सेव्ह। यानंतर पहा इथे ओटीपी आणि बायोमेट्रिकचा ऑप्शन आहे फार्मरसाठी, तर ओटीपी या पर्यायावरती क्लिक करा आणि प्रोसीड टू ई साइन या पर्यायावरती क्लिक करून घ्या। त्यानंतर पहा आपला आधार नंबर एंटर करा आणि आधार ओटीपी हा पर्यायावरती क्लिक करून गेट ओटीपी वरती क्लिक करा। ओटीपी फिल करून सबमिट या पर्यायावरती क्लिक करा, थोडा वेळ वेट करा। यानंतर पहा इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन सक्सेसफुलीचा मेसेज येऊन जाईल। आता याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा, कारण पहा युअर रजिस्ट्रेशन हॅज बीन सक्सेसफुली अँड युअर एनरोलमेंट आयडी इज हा नंबर आहे, हा नंबर कॉपी करून ठेवायचा आहे। यानंतर पहा आपल्याला दोन पर्याय आहेत, ओके आणि डाउनलोड पीडीएफ। तर डाउनलोड पीडीएफ या पर्यायावरती क्लिक करा आणि याची डाउनलोड पीडीएफ आपण करून ठेवायची आहे। जसं की आपण जो फॉर्म भरलेला आहात फार्मर डिटेल्स वगैरे वगैरे, तो फॉर्म इथं सेव्ह करून ठेवायचा आहे ॲग्रिस्टेक आयडी म्हणून। त्यानंतर पहा हा फॉर्म क्लोज करा। यानंतर आपल्याला ओके या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने आपण सीएससी थ्रू ॲग्रिस्टेक आयडी काढू शकता, म्हणजेच फार्मर आयडी कार्ड। त्याचबरोबर पहा स्वतः आता तुम्हाला जर ती सुविधा उपलब्ध झाली तर तो फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चेक करा। यानंतर आपल्याला फार्मर आयडी कार्ड बनवलेला आहे, पण आता आपल्याला यानंतर पुन्हा आपल्याला याच वेबसाईट वरती यायचं आहे। यानंतर चेक एनरोलमेंट स्टेटस या पर्यायावरती क्लिक करा। जो एनरोलमेंट आयडी कॉपी केलेला होता तो इथे एंटर करा आणि चेक या पर्यायावरती क्लिक करा। आता इथे पाहू शकता एनरोलमेंट आयडी देण्यात आलेली आहे, सेंट्रल आयडी अजून बनलेली नाही, अप्रूव्हल स्टेटस पेंडिंग दिसत आहे, फार्मर नेम दिसतंय, त्याचबरोबर इथं एनरोलमेंट डेट दिसतंय। आता पहा ज्या वेळेला तुमचं हा फॉर्म चेक केला जाईल त्यावेळेला इथे अप्रूव्हल होऊन जाईल। आता एका शेतकऱ्याचं ऑलरेडी अप्रूव्हल झालेलं आहे, ते कशा पद्धतीने दिसतं, एनरोलमेंट आयडी नसेल तर आधार नंबर थ्रू सुद्धा तुम्ही चेक करू शकता। उदाहरणार्थ पहा आधार नंबर एंटर करून चेक या पर्यायावरती क्लिक करा। इथे पाहू शकता सेंट्रल आयडी आलेली आहे, अप्रूव्हल स्टेटस अप्रूव्हल आलेला आहे, फार्मर नेम सुद्धा आलेला आहे, त्यानंतर एनरोलमेंट डेट, त्यानंतर पहा इथं अप्रूव्हल आणि रिजेक्टेड डेट आहे, म्हणजेच अप्रूव्हड झालेला आहे, तर अप्रूव्हड डेट सुद्धा आलेली आहे। अप्रूव्हड रिमार्क इथे पाहू शकता ऑटो अप्रूव्हड बाय सिस्टम। अशा पद्धतीने तुम्हाला ही सेंट्रल आयडी भेटणं खूप गरजेचं आहे। तर आपल्याला ॲग्रिस्टेक आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी अशा प्रकारे स्टेप आहेत। अशा प्रकारे मित्रांनो आपण सीएससी कडे जायचं आहे। सीएससी केंद्र चालकाकडे गेल्यानंतर आपल्याला फार्मर आयडी कार्ड फक्त 10 मिनिटाच्या आत आपल्याला बनवता येतं। त्याच प्रकारे पहा मित्रांनो, जर सेल्फ फार्मर आयडी रजिस्ट्रेशन सुरू झाले
तर ते कसे बनवायचं याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल किंवा हा व्हिडिओ सोबतच इथे पाहायला भेटून जाईल। अशा पद्धतीने फार्मर आयडी कार्ड तुम्ही बनवून ठेवायचं आहे। धन्यवाद।